आपण आपल्या महान भारत देशाच्या 80वा स्वातंत्र्य दिन अत्यंत अभिमानाने, उत्साहाने, आदराने आणि अंगात शहारे आणणाऱ्या देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. 1850 ते 1947 या कालखंडाचा इतिहास पाहताना आपल्याला हे समजून येते की हे स्वातंत्र्य फुकट मिळालेले नाही. हा लढा म्हणजे ब्रिटिश साम्राज्याच्या अत्याचारासाठी भारताने उठवलेला एक स्वतंत्र लढा होता. जेव्हा आपण शहीद आझम भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे नामस्मरण करतो तेव्हा आपल्या रक्तात एक नवी उष्णता निर्माण होते. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी हसत हसत फाशीचा दर गळ्यात स्वीकारणारे भगतसिंग व त्यांचे सहकारी हे ब्रिटिश साम्राज्यासाठी जणू एक भयानक स्वप्न बनले होते. सरपोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू है कातल में है, जोर कितना बाजू है कातल में है. हा त्यांचा नारा आजही प्रत्येक तरुणाच्या मनात क्रांतीची आग पेटवतो. त्याचबरोबर भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान भारत देश कधी विसरू शकणार नाही. ज्यांनी हिंद सेना उभी करून इंग्रजांना थेट युद्धभूमीत येण्याचे आव्हान दिले व तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा ही घोषणा करून संपूर्ण भारताला एकत्र आणले. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाची शेकडो वर्षांपासून चाललेली गुलामी संपुष्टात आली आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला. एवढे बोलून मी माझे भाषण इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.